आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. संगमनेर तालुक्याच्या गुंजाळवाडी येथील काशी विश्वेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं. महाशिवरात्री निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह पार पडत असतो. यंदाचं हे 43वं वर्ष होतं. सप्ताहाची सांगता गुरुवर्य रामगिरी महाराज आश्रम वैजापूरचे हरिभक्तपरायण स्वामी विश्वनाथ गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ, रोहिदास गुंजाळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. परमात्मा मथुरेतही राहिले आणि परमात्मा द्वारकेमध्ये सुद्धा राहिले, पण गोकुळातल्याच चरित्राचं वर्णन का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. याचं कारण आहे की गोकुळामध्ये केलेलं जे चरित्र आहे ते परिपूर्णता चरित्र आहे. म्हणून गोकुळातल्याच चरित्राचं वर्णन आहे. भगवान परमात्मा मिट्टी से अनुपरमाणु बना, ये दिव्य जगत का रूप लिया, सौंदर्य तेरा तू एक ये, हर देश में तू हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ये. गोकुळामध्ये असेल, द्वारकेमध्ये असेल, मथुरेमध्ये असेल, सर्वांना ज्ञात आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आलेले याचंही ज्ञान आहे. मग गवळणीमध्ये असं का म्हणावं, कृष्ण गोकुळी जन्मला. जन्म कुठं झाला हे सर्वांना ज्ञात आहे. मग कृष्ण गोकुळी जन्मला असं का वर्णन आहे, याचं कारण असं आहे की मिट्टी से अनुपरमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. ज्याचा जसा भाव आहे तसा त्याला परमात्मा दिसतो. कुणाला काशी दिसला असेल, कुणाला गुंजाळवाडी दिसतोय, तसं मग कुणाला मथुरे दिसला, कुणाला द्वारकेमध्ये दिसला, कुणाला गोकुळामध्ये दिसला. असं असणार आहे परमतत्व. या चराचरामध्ये व्यापलेलं परमतत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. विश्वात येण्याचं कारण यदा यदा ही धर्मस्य, पहिलं कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सत्याला दृष्ट लागेल असा सप्ताह चांगला केला आणि कुणीही कोणामध्ये द्वेष धरला नाही, हे आमचं परम भाग्य आहे. पण महाराजांच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल, पुढील महाराज करतील तुमची काय असेल ते नियोजन. पण महाराजांबद्दल जर म्हणायचं, रोहिदास रेड्डीनं हे मत मानलं, हा महाराज कसा आहे. हो म्हणलं, त्यांची खूप गोंडेगाव वगैरे त्या ठिकाणी त्रंपोर वगैरे कोपरगाव ऐकलेले आहेत. मग त्यांना संमती दिली. संमती दिल्यावर ही तारीख रोहिदास रेड्डीने घेतली की माझं परम भाग्य आहे. कारण आमच्या हातून फोन असतात, पण मी यांना सांगितलं नाही, फक्त म्हणून चांगले आहे एवढं दाखला दिला. पण आता तुम्हाला काय आवडतं महिलांनो, माहेर आवडतं का सासर, काय आवडतं तुम्हाला? म्हणजे माझं उत्तर तुम्हाला मिळेल. काय आवडतं तुम्हाला, बोला. काय आवडतं? माहेर. अरे राम कृष्ण हरी. ज्या बाईला आवडतं असतं माहेर,
पण वंदनीय असतं साखर, आणि जे वंदनीय साखर आहे ते निंदनीय माहेर आहे. माझं तेच घडलंय आता. आज माझं तेच घडलंय. आतापर्यंत तुम्ही अजून का त्या फंदात पडता मावल्या हो? तुमचं सासरच बरं आहे. आता ते आम्ही 10 मिनिटं बंद खोलीत चर्चा करणार आहोत आणि त्यावर निर्णय घेऊ. कारण मागच्या वर्षी 1,18,000 गावाला दिले, आता दिंडी करून 68,000 दिले. आतापर्यंत तुम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. त्र्यंबकला जागा घ्यायची तयारी केली, पण काही तुम्ही हाणून पाडली. पण जरी मी सासरी गेलच तरी तुम्हाला जागा मात्र करून दिल्याशिवाय हा गुंडाळ महाराज शांत बसणार नाही. तर माझी तळतळ आहे ती, माझा व्याप आहे. या माहेरामध्ये माझा जीव गुंततोय, पण एक निंदनीय आहे. आणि माझं सासरमध्ये माझा जीव गुंतत नाही, ते वंदनीय होणार आहे. म्हणून मी माझा विचार करणार आहे. तुमचा विचार आतापर्यंत केला, इथून पुढे माझ्या सासरचा विचार मला करायचा आहे. म्हणून महाराज या ठिकाणी आले, या कार्यक्रम चांगला केला, माझी इच्छा पूर्ण केली. आज फळले पुण्य फळले 2 दिवसा, भाग्य हृदयाचा ठसा. चांगलं पुण्य झालं, चांगलं कर्म झालं. तुमच्या सर्वांच्यामुळे आमची भेट झाली. आता गोरक्षमचिंत्र एकत्रित झाले. शिवरात्रीचा पवित्र असा पर्व काळ आणि त्या निमित्ताने दरवर्षी आपल्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह फार मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडतो. खरं इथलं नियोजन आयोजन खूप महाराज बघण्यासारखं आहे. म्हणजे गावातलं राजकारण बाजूला ठेवून हे सगळी मंडळी गावकरी एकत्र येऊन या सप्त्यासाठी जे योगदान देतात हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण की आज हे पावन ठिकाणी आज सप्त्याचं नियोजन आणि तेही पण इतक्या छान. म्हणजे इथं आल्यानंतर कळतं, जरी बाहेर गेल्यानंतर इथले एक ह्या बाजूनी एक त्या बाजूनी भेटत असतील, पण सगळे एकत्र येण्याचं ठिकाण हे आपले गावचे सप्ते आहेत. हे सप्ते म्हणजे देवाच्या दारात सगळे एकत्र येतात, यातच सगळं होतं. आणि आज या ठिकाणी मला संपूर्ण ग्रामस्थांनी सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक आमंत्रित केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी विश्वनाथ गिरी महाराजांनी कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दलही महाराजांचं मनापासून आभार मानते. आज काल्याचं कीर्तन, खरं तर काल्याचं कीर्तन हे फार ऐकण्यासारखं असतं. गोपाळ काला काय असतो आणि जो काही काला आपण ऐकतो तो, पण महाराज हा काला जेव्हा देवादिकांनी केला, आपलंही तुमचं जसं म्हणणं असतं तर प्रत्येक कीर्तनात मलाही असं वाटतं आपल्या गाव लेवलला असंच काला करावं आणि त्यातून एक एक गोड घास प्रत्येकाने घ्यावा आणि आपल्या गावचा विकास करावा कुठंतरी. पण आता परिस्थिती अशी झाली आहे का काला एकत्र करतच नाही, पण जो काही तेव्हा देवांनी केलेला काला प्रत्येकजण एकत्र करायचे, पण आता ते निवडायला लागले. तर अशा आवडीनिवडी बाजूला ठेवा, ही निवड आवड बाजूला ठेवून द्या. आणि ज्याप्रमाणे आपण देवाच्या मंदिरात जाताना देव म्हणत नाही तू लहान आहे का, तू मोठा आहे का, तू गरीब आहे का, तू श्रीमंत आहे का, तू काय, तर देवाच्या दारात जर प्रत्येकाला एक समान न्याय आहे तर तू असाच एक समान न्याय समाजात वावरताना समाजाचं कल्याण करताना तुम्ही एकत्र या आणि आपल्या घराबरोबर आपल्या लेकरा बाळांबरोबर शेजारच्याही लेकरांचा आणि आपल्या गावच्याही लेकरांचा आणि आपल्या गावचा आपल्या समाजाचा संपूर्ण विकास करा, जेणेकरून आपल्या गावाचं नाव आणखीन रोशन होईल आणि आपलं गाव आपल्या या कर्मभूमीत जन्मभूमीत एक मोठं नाव तयार करेल. काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजाळवाडी वर्ष 43वे या कार्यक्रमासाठी आपले स्वामी विश्वनाथजी गिरी यांच्या काल्याच्या सांगता त्यांच्या कीर्तन सेवा रूपीतून आणि सुंदर अशा वाणीतून पार पडला. त्याबद्दल त्यांचं देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सर्व भक्तगणांच्या वतीनं मी स्वागत करतो, आभार मानतो. महाराज काल्याच्या कीर्तनाचा जेव्हा मीटिंग झाली 2 महिन्यापूर्वी, तर काला हा दुपारी 10 ते 12 घ्यायचं ठरलं. आणि त्याच्यानंतर मागच्या 15 दिवसामध्ये आपले सरपंच, देवस्थान यात्रा कमिटी हे सगळे एकत्र बसले आणि त्यांनी एक असा ठराव केला. ठराव म्हणजे त्यांच्यातली चर्चा झाली आणि ते बनसे महाराज आणि त्यांनी सगळ्यांनी संयुक्तिक सांगितलं की आपल्याला काल्याचा जे दुपारचा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी घ्यायचा. आता मी म्हटलं महाराजांना आपण तर तारीख देऊन बसलेलो आहे दुपारची, संध्याकाळ कसा घ्यायचा.
बनसी महाराजांना मी म्हटलं तुम्ही बोला, मी काय महाराजांसंग बोलणार नाही, मी शब्दाचा माणूस आहे, जे ठरलं ते ठरलं. शेवटी बनसी महाराजांनी त्यांना फोन केला, विनंती केली, महाराजांनी ती मान्य केली आणि मान्य केल्याप्रमाणे महाराज बरोबर 6:45 वाजता आपल्या गुंजावडीच्या पावनभूमीमध्ये आले. त्याबद्दल सगळ्या आपल्या गुंजावडीकरांकडून, भक्तगणांकडून महाराजांचं खूप खूप आभार. महाराज तुम्ही आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज तुम्हाला आमच्यामुळे थोडासा त्रास झाला, त्याबद्दल दिलगिरी, कारण की सकाळचं कार्यक्रम दिला होता, परंतु काल शिवरात्र असल्यामुळे आणि आज सोमवार असल्यामुळे सोमवार सुटत नाही अशी बऱ्याच लोकांची धारणा झाली आणि दिवसा काल्याच्या कीर्तनाला एवढा समाज येत नाही, म्हणून या उदात हेतूने आपण आमच्यासाठी सर्व ॲडजस्टमेंट केली. सर्व देवस्थान कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, बनसी महाराज, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय हरिभक्तपरायण स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांचा सन्मान होतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. सप्ताह कमिटी सदस्य आणि गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी महाराज आणि सर्व भाविक, सप्ताह कमिटी, गुंजाळवाडी महिला आणि तरुण मंडळाचे आभार मानलेत. श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावडी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणामध्ये काल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यामध्ये सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण शिवभक्त बनसी महाराज गुंजाळ, त्याचप्रमाणे सप्ताह कमिटी अध्यक्ष, सप्ताह कमिटी उपाध्यक्ष, सप्ताह सर्व कमिटी, त्याचप्रमाणे या सप्ताहाचे विशेष म्हणजे तरुणांचं अत्यंत मोलाचं सहकार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून 2,500 ते 3,000 हजारांपासून भाविकांना कीर्तन श्रवण आणि महाप्रसादासाठी सुरुवात झाली होती. तर काल्याला अत्यंत उच्चांकी गर्दी काल्याच्या निमित्ताने, काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने, महाप्रसादाच्या निमित्ताने झालेली आहे. या निमित्ताने गुंजावडी गावातील 10 वर्षापासून तर 90 वर्षाच्या अबालवृद्धांपर्यंत त्यांचं अत्यंत इतकं मोठं सहकार्य आहे, इतके मोठे आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व कार्यक्रम गुंजावडी गावामध्ये या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे कीर्तन सेवा दाते, त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ पंगत महा अन्नदाते, त्याचप्रमाणे रोख स्वरूपात, देणगी स्वरूपात अत्यंत मोठं दान या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्ताने झालेलं आहे. निवळ गुंजावडी नाही तर कमीत कमी पंचकृषीतील सर्व भाविक भक्त भगवान काशी विश्वनाथावरती नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ही लोक अत्यंत उच्चांकी संख्येने कीर्तन श्रवण आणि महाप्रसादासाठी येत असतात. मी पुन्हा एकदा या सप्ताहाच्या निमित्ताने अत्यंत महत्वाचं सहकार्य ज्या गावातील सर्व तरुण मित्र, सर्व ग्रामस्थ, देणगीदार, अन्नदाते आणि त्याचप्रमाणे आमचे शिवभक्त बनसी महाराज गुंजाळ, गुंजावडी भजी मंडळ, गावातील सर्व युवा मंडळ, कावडी मंडळ, त्याचप्रमाणे देवस्थान कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व देवस्थान कमिटीचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम गुंजावडी काशी विश्वेश्वर देवस्थान या ठिकाणी सप्ताह अत्यंत मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. या निमित्ताने गुंजावडी गावामध्ये जवळजवळ 5 सप्ते होतात, त्याचप्रमाणे 3 दिंड्या असतात, त्याचप्रमाणे साई मंदिराचेही कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहेत. महिन्याला 2-3 कार्यक्रम प्रबोधनात्मक या ठिकाणी होत असतात. यासाठी निश्चितच सर्व ग्रामस्थांचं, दिनगिरांचं, तरुण मित्रांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. मी पुन्हा एकदा सर्व देवस्थान कमिटी, त्याचप्रमाणे सर्व अन्नदाते, त्याचप्रमाणे दिनगीदार यांचं काशी विश्वेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीनं, त्याचप्रमाणे गुंजावडी सर्व ग्रामस्थ, गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी मी शतशः ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. कुठल्याही प्रकारचं अगदी गालबोट न लागता अत्यंत मोठा कार्यक्रम या ठिकाणी या वर्षीचा पार पडलेला आहे. यासाठी सर्वांचा मी सदैव आम्ही कमिटीच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. ग्रामपंचायत गुंजावडी, त्याचप्रमाणे सर्व गावातील संस्थांचे पदाधिकारी, सर्वांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. मी सर्वांचं ऋण आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गुंजाळवाडीमधील श्री काशी विश्वेश्वर हे जागृत देवस्थान आहे. अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे एक ठिकाण आहे. लाखो भाविकांची श्रद्धा असलेलं हे काशी विश्वेश्वर देवस्थान आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्री निमित्तानं असंख्य भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
देवस्थानचे पुजारी आणि शिवभक्त हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इथं वर्षभर अनेक धार्मिक उत्सव पार पडतात. पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, उपसरपंच अमोल गुंजाळ, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र शिवाजी गुंजाळ, उपाध्यक्ष सचिन वैभव गुंजाळ आणि कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला यांचंही मोठं योगदान या सप्ताहामध्ये असतं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर्स सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर्स सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.